ठरला असेल ना भाऊ काही? आता जे आकडा ठरलेला आहे ते आज शेवटची तारीख आहे. 3 वाजेपर्यंत आपल्याला सर्व माहिती मिळेल. तुमच्या चिन्हावर तुमचेच लोक असेल, तुमच्या चिन्हावर तुमचेच लोक असेल. शेवटी आमचे जे चेहरे होते आणि आमचे जे कॅडरचे कार्यकर्ते होते त्यांना अकोमोडेट करावं हे आमचा हट्ट होता. झालं मान्य तो. आमच्या चेहऱ्यापैकी जे आमचे वर्षानुवर्षापासून काम करणारे कार्यकर्ते आहे, जे आमचे माजी नगरसेवक आहे, त्या लोकांना महानगरपालिकेमध्ये स्थान मिळावं आणि माननीय एकनाथजी शिंदे यांचे जे शिल्लेदार आहे ते महानगरपालिकेत गेले पाहिजे ही आमची भावना होती. आणि हे बघा, हे मान्य आम्हाला की आम्हाला आता शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे. 2022ला 20 जूनला क्रांती झाल्यानंतर आम्ही सातत्याने पूर्ण विदर्भामध्ये प्रामाणिकतेने लढत आहोत. आताची नगरपालिकेची निवडणूक देखील आम्ही ताकदीने लढलो. अनेक ठिकाणी चांगले मतदान मिळाले. आज नागपूर जिल्ह्यामध्ये देखील आम्ही दुसऱ्या नंबरचा पक्ष आहोत काही झालं तरी. परंतु आता महायुतीच्या माध्यमातून स्वर्णमध्ये कसं काढायचं, त्यातून महायुती कशी पुढे जाईल आणि आपले चेहरे कसे पुढे जातील या दृष्टीने नियोजन झालेलं आहे. आणि थोडंफार कुठे कॉम्प्रोमाइज करावा लागतो. शेवटी महायुती म्हणजे हा भाजपलाही करावा लागतो तर आम्हालाही करावा लागतो. परंतु साधारणतः आमचे चेहरे हे महानगरपालिकेत जातील या दृष्टीने आम्ही स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे आणि त्यानुसार ही निवडणूक होईल. कॉम्प्रोमाइज नेमकं भाजपने केलं की तुम्हाला?